श्री गुरुचरित्र अध्याय 7. नामधारक शिष्याने सिद्धयोगींना विनंती केली, हे स्वामी, मला गोकर्ण क्षेत्राचा महिमा सविस्तरपणे सांगावा. पूर्वी या क्षेत्रात कोणाला काय वर मिळाला ते मला ऐकायचं आहे. सर्व मुख्य तीर्थक्षेत्र सोडून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी गोकर्ण क्षेत्राला का गेले? पूर्वी तिथे कोणी तपश्चर्या किंवा आराधना केली होती का? ती प्राचीन कथा मला सांगा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, तू मला गोकर्णाचा महिमा विचारलास, हे फार उत्तम केलंस. मी तुला ती कथा सविस्तरपणे सांगतो. तू एकाग्र चित्ताने ऐक. पूर्व काळात इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक राजा होऊन गेला. तो अत्यंत धार्मिक, प्रजादक्ष आणि देवावर विश्वास ठेवणारा होता. असा हा राजा एकदा सहज मनोरंजनासाठी जंगलात शिकार करण्यासाठी गेला. शिकार करत करत तो अशा एका दाट अरण्यात शिरला, जिथे सिंह आणि वाघांचा मोठा वावर होता. त्या निर्मनुष्य जंगलात राजा शिकार खेळत असताना अचानक त्याला तिथे एक अत्यंत भयानक आणि महाकाय राक्षस भेटला. त्या राक्षसाला पाहताच राजाने क्रोधाने त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. राजाच्या बाणांनी तो राक्षस मूर्छित होऊन जमिनीवर पडला आणि मारला गेला. त्याच वेळी तिथे त्याचा दुसरा राक्षस भाऊ उभा होता. तो आपल्या भावाच्या मृत्यूने अत्यंत दुःखी होऊन आक्रोश करू लागला. मरताना तो पहिला राक्षस आपल्या भावाला म्हणाला, जर तू माझा सक्का भाव असशील तर या राजाने मला मारल्याचा सूड तू ताबडतोब घे. असंच भावाला सांगून तो राक्षस मरण पावला. जिवंत असलेल्या दुसऱ्या राक्षसाला अनेक प्रकारची मायावी रूपे घेता येत होती. त्याने राजाचा सूड घेण्यासाठी एका साध्या माणसाचं रूप धारण केलं. त्या मायावी राक्षसाने अतिशय गोड आणि नम्र वाणीने बोलून राजाचा विश्वास संपादन केला आणि राजाच्या पदरी आचारी म्हणून नोकरी धरली. जंगलातील सर्व प्राण्यांची शिकार करून राजा आपल्या नगरात परत आला. तो मायावी राक्षस त्याच्यासोबत सेवक म्हणून आला. काही दिवस गेल्यानंतर राजाच्या घरी पितृश्राद्धाचा दिवस आला. राजाने आपले कुलगुरू वसिष्ठ ऋषी आणि इतर थोर मुनींना श्राद्धाच्या भोजनासाठी आमंत्रित केलं. श्राद्धाच्या दिवशी राजाने नियमाप्रमाणे उत्तम स्वयंपाक तयार करण्याची आज्ञा दिली. राजाने भोजनाच्या व्यवस्थेची आणि वाढण्याची जबाबदारी त्याच कपटी सेवकावर सोपवली. राजाने त्याला सांगितलं की ऋषीमुनी जे काही मागतील ते सर्व त्यांना आणून वाढावं. राजाची आज्ञा मानून त्या कपटी राक्षसाने सूड घेण्यासाठी गुपचूप नरमांस आणले आणि त्याची भाजी तयार करून श्राद्धाच्या अन्नात मिसळली. भोजनाच्या सुरुवातीला जेव्हा वसिष्ठ ऋषींच्या पात्रात ते नरमांस वाढले गेले, तेव्हा आपल्या दिव्य दृष्टीने ते ओळखून वसिष्ठ ऋषी अत्यंत रागवले. त्यांनी राजाला शाप दिला की तू आम्हाला ब्राह्मणांचं नरमांस वाढलं आहेस, म्हणून तू आता ताबडतोब ब्रह्मराक्षस होशील. कोणताही अपराध नसताना शाप मिळाल्यामुळे राजा मित्रसह देखील खूप संतापला. तो म्हणाला, हा नरमांसांचा स्वयंपाक कोणी केला मला ठाऊक नाही. माझी अशी कोणतीही आज्ञा नव्हती. तुम्ही मला विनाकारण शाप दिला आहे. उलट मीच तुम्हाला आता शाप देतो. राजा वसिष्ठ ऋषींना उलट शाप देण्यासाठी हाताच्या उंजळीत पाणी घेऊन उभा राहिला. त्याच वेळी राजाची पत्नी मदयंती तिथे आली आणि तिने पतीला अडवलं. ती म्हणाली, हे स्वामी, आपल्या कुलगुरूंचा शाप देणं महापाप आहे. त्यापेक्षा तुम्ही त्यांच्या चरणी लीन व्हा. तेच तुम्हाला या संकटातून तारतील. आपल्या सतीपत्नीचे बोलणं ऐकून राजा शांत झाला, परंतु हातातील शापाचं पाणी खाली टाकणे भाग होते. राजानं ते पाणी स्वतःच्या पायावर ओतलं. मंत्रोच्चारित पाणी पायावर पडल्यामुळे राजाचे पाय काळे निळे झाले. यामुळंच त्याचं नाव कल्मषपाद पडलं आणि वसिष्ठांच्या शापामुळे तो राजा ब्रह्मराक्षस बनला. राजाची राणी वसिष्ठ ऋषींच्या चरणी पडली आणि दया मागू लागली. तिची प्रार्थना ऐकून वसिष्ठ ऋषींचा राग शांत झाला. त्यांनी उशाप दिला की हा राजा 12 वर्ष राक्षस म्हणून जंगलात राहील आणि ती मुदत संपल्यावर पुन्हा मूळ रूपात राजा बनेल. वसिष्ठ ऋषी निघून गेल्यावर तो राजा ब्रह्मराक्षस बनून घनदाट जंगलात निघून गेला. त्या निर्मनुष्य जंगलात तो हिंस्र प्राण्यांप्रमाणे मनुष्य, पशु आणि पक्षी मारून खाऊ लागला. तिथे राहत असताना एके दिवशी एक तरुण ब्राह्मण दाम्पत्य त्या जंगलातून जात होतं.
त्या भयानक राक्षसाने वाघाने सावजावर झडप घालावी अगदी तशी त्या ब्राह्मणावर झडप घातली आणि त्याला खाण्यासाठी पकडले. त्याची पत्नी घाबरून त्याच्या मागे मागे गेली. ती ब्राह्मण स्त्री रडत रडत राक्षसाच्या पाया पडली आणि म्हणाली, माझे सौभाग्य राखा, माझ्या पतीला सोडून द्या. माझं माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. त्याऐवजी तू मला खा, पण माझ्या पतीचं प्राण वाचव. पतीशिवाय स्त्रीचं जीवन व्यर्थ आहे. तिने अनेक प्रकारे विनवण्या केल्या, अत्यंत दुःख केले, पण त्या निर्दयी राक्षसाने तिचं काहीही न ऐकता तिच्या डोळ्यांदेखत तिच्या पतीला खाऊन टाकलं. आपल्या पतीचा मृत्यू पाहून त्या ब्राह्मणीने क्रोधाने आणि दुःखाने राक्षसाला श्राप दिला. तू सूर्यवंशातील राजा असून शापामुळे राक्षस झाला आहेस. 12 वर्षांनी तू पुन्हा राजा होशील, परंतु जेव्हा कधी तू तुझ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल. तू आम्हा अनाथांना मारलंस, त्याचं हे फळ तुला भोगावंच लागेल. असा भयंकर शाप दिल्यानंतर तिने आपल्या पतीची उरलेली हाडे गोळा केली आणि स्वतः चिता रचून त्यात अग्निप्रवेश करून ती सीता गेली. त्यानंतर राक्षसाच्या रूपातील राजाने जंगलात 12 वर्ष पूर्ण केली. वसिष्ठांच्या उपशापानुसार तो पुन्हा माणूस झाला आणि आपल्या राज्यात परत आला. पण परत आल्यावर त्याने ब्राह्मणीच्या शापाची हकीकत आपल्या पत्नीला सांगितली की जर आपण शारीरिक संबंध ठेवले तर माझा तात्काळ मृत्यू होईल. हे ऐकून राणी मदयंती अत्यंत दुःखी झाली. आपल्याला मूलबाळ नाही आणि आता शापामुळे वंश पुढे चालवणे अशक्य झालं आहे. या विचाराने राजा राणी दोघंही रडू लागले. आपले दुर्दैव टळत नाही म्हणून राजा अत्यंत चिंतेत पडला. राजाने आपल्या वृद्ध मंत्र्यांना आणि पुरोहितांना बोलवून सल्ला घेतला की माझ्याकडून नकळत ब्रह्महत्या घडली आहे. या पापातून माझी सुटका कशी होईल? तेव्हा त्यांनी राजाला सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांना यात्रा करण्याचा आणि स्नान करण्याचा सल्ला दिला. राजाने विचार करून तीर्थयात्रेला सुरुवात केली. त्याने अनेक तीर्थक्षेत्री जाऊन विधीपूर्वक स्नान दान केलं, परंतु ब्रह्महत्या सावलीसारखी त्याच्या पाठीमागे अघोर रूपाने फिरत होती. ती त्याला सोडूनच जात नव्हती. अनेक तीर्थ करूनही पापमुक्त न झाल्यामुळे राजा मानसिक दृष्टी खचला. फिरत फिरत तो चिंताक्रांत अवस्थेत मिथिला नगरीत पोहोचला. शहराबाहेर एका झाडाच्या सावलीत तो थकून विसवला आणि विचार करू लागला. त्याच वेळी तिथे सूर्यासारखे तेजस्वी असणारे महान ऋषी गौतम आपल्या शिष्यासह अचानक आले. गौतम ऋषींना पाहून राजाला अतिशय आनंद झाला. त्याने मनोभावे त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. गौतम ऋषींनी राजाला उठवून धीर दिला आणि त्याची खुशाली विचारली. राजाने त्यांना आपली संपूर्ण व्यथा सांगितली. ऋषीवर्य, माझ्याकडून ब्रह्महत्या घडली आहे. मी कोट्यावधी व्रते आणि तीर्थयात्रा केल्या, पण हे पाप नष्ट होत नाहीये. ते मला अघोर रूपाने छळतच आहे. राजाचे बोलणे ऐकून दयाळू गौतम ऋषी म्हणाले, राजा, तू घाबरू नकोस. भगवान शिवशंभू तुझा उद्धार करतील. तुझ्या या महापापाचा नाश करण्यासाठी मी तुला एक विशेष तीर्थक्षेत्र सांगतो. त्याचं नाव आहे गोकर्ण क्षेत्र. गौतम ऋषींनी सांगितलं की गोकर्ण क्षेत्री भक्तीने केलेलं जप आणि व्रत यांची फल लाखपटीने मिळते. ते साक्षात भूमीवरचे कैलास आहेत. गणपतीने भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून तिथे शंकराच्या आत्मलिंगाची स्थापना केली आहे. या ब्रह्मांडात गोकर्णासारखे दुसरं क्षेत्र नाही. तिथे माणसांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. गोकर्ण क्षेत्रात असंख्य पवित्र तीर्थ आणि शिवलिंग आहेत. तिथले मुख्य लिंग महाबळेश्वर येथे कृतयुगात पांढरे, त्रेतायुगात तांबडे आणि द्वापारयुगात पिवळे आहे. चालू कलियुगात काळ्या रंगाचे दिसते. हे शिवलिंग पाताळातून वर आलेले आहे. कलियुगात ते मऊ आणि सूक्ष्म रूपाने दिसेल. पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे गोकर्ण तीर्थ ब्रह्महत्येसारखी महापापे नष्ट करतात. यात कोणतीही शंका नाही. ब्रह्महत्या, परस्त्रीगमन यासारखी महापापे महाबळेश्वराच्या केवळ दर्शनाने दूर होतात. जी लोक तिथे जाऊन शुभ दिवशी शंकराची पूजा करतात ते साक्षात शिवस्वरूप होतात. रविवार, सोमवार किंवा बुधवारी, तसेच अमावस्येच्या संक्रांत, प्रदोष किंवा माघ महिन्यातील शिवरात्रीला समुद्रात स्नान करून तिथे पूजा, जप, होम आणि दान करावे.
शिवरात्रीला महाबळेश्वरला वाहिलेलं एक बिल्वपत्र देखील त्रिभुवनात दुर्लभ असे पुण्य देतं. तिथल्या तीर्थात स्नान करून मनोभावे पूजा केल्यास माणूस संपूर्ण पापातून मुक्त होतो. गौतम ऋषींनी अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगितल्यावर राजानं विचारलं, हे ऋषीवर्य, या क्षेत्राची पावनता सिद्ध करणारी पूर्वेकडील एखादी सत्य घटना मला सांगा. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, मी स्वतः या क्षेत्राची प्रचिती देणारी एक अद्भुत घटना पाहिली आहे, ती मी तुला सांगतो. गौतम ऋषी म्हणाले, एकदा मी गोकर्ण यात्रेला गेलो असताना दुपारी एका झाडाखाली बसलो होतो. तिथे मी एक अत्यंत केविलवाणी स्त्री पाहिली. ती जन्मांध, म्हातारी, महारोगी आणि विधवा चांडाळ स्त्री होती. तिची अवस्था इतकी वाईट होती की ती भुकेने आणि आजाराने वारंवार जमिनीवर पडत होती आणि प्राण सोडण्याच्या बेतात होती. ती स्त्री त्या झाडाच्या सावलीत आली आणि तिने प्राण सोडलं. ती मरताच तिथे अचानक आकाशातून एक अत्यंत तेजस्वी सूर्यासारखी चमकणारे विमान उतरलं. त्यातून चतुर्भुज शिवदूत खाली आले, ज्यांच्या हातात त्रिशूळ होतं, कपाळावर चंद्र होता आणि ते अत्यंत देखणे होते. ते त्या पापी चांडाळ स्त्रीला नेण्यासाठी आले होते. गौतम ऋषी म्हणतात, मी शिवदूतांना विचारलं की ही तर अत्यंत पापी, कुष्ठरोगी आणि दुराचारी चांडाळ स्त्री आहे. हिनं कधी व्रत, दान किंवा यज्ञ केलं नाही, मग हिच्यासाठी हे शिवलोकाचं विमान कसं काय आलं? गौतम ऋषींनी राजाला सांगितलं की माझ्या प्रश्नावर शिवदूतांनी त्या स्त्रीची पूर्वजन्माची सर्व कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मात एका उत्तम ब्राह्मण कुळात जन्मली होती. तिचं नाव सौमिनी होतं आणि ती चंद्रासारखी सुंदर होती. ती खूप सुंदर होती. लग्नाचे वय झाल्यावर तिच्या पालकांनी खूप शोधून एका ब्राह्मणाशी तिचा विवाह लावून दिला. लग्नानंतर ती काही काळ आपल्या पतीच्या घरी सुखाने राहिली. दुर्दैवाने काही दिवसातच तिच्या पतीचा मृत्यू झाला आणि ती तरुण वयातच विधवा झाली. तिचे आईवडील तिला परत आपल्या घरी घेऊन आले. ती सुरुवातीला खूप दुःखी होती. ती तरुण आणि अतिशय सुंदर असल्यामुळे तिचे मन भरकटले. ती गुप्तपणे परपुरुषांशी व्यभिचार करू लागली. हळूहळू तिचे हे पाप सर्वांसमोर उघड झाले, ज्यामुळे तिच्या कुटुंबाने आणि समाजाने तिला वाळीत टाकलं. समाज सुटल्यामुळे ती आता उघडपणे नगरात व्यभिचार करू लागली. नंतर ती एका शूद्र पुरुषाच्या घरी त्याची स्त्री म्हणून राहू लागली. ती पूर्णपणे नीतिभ्रष्ट झाली होती. काम वासनेमुळे, स्त्रियांचा हीन सेवेमुळे, ब्राह्मणांचा आणि विषय सेवनामुळे संन्याशांचा नाश होतो, तसा तिचा नाश झाला होता. त्या छिद्रापासून तिला एक मुलगाही झाला होता. एके दिवशी ती मद्यधुंद दारूच्या नशेत झाली होती. मांस खाण्याच्या इच्छेने तिला मेंढा समजून घराबाहेर बांधलेले गाईचं लहान वासरू कापलं आणि त्याची भाजी बनवली. त्याचं डोकं तिने दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी शिंक्यावर ठेवून दिलं. संध्याकाळी जेव्हा नशा उतरली आणि ती गाय दुभती करण्यासाठी वासराचा शोध घेऊ लागली, तेव्हा तिला गोट्यात मेंढा बांधलेला दिसला. घरात पाहिलं तर शिंक्यावर वासराचं डोकं होतं. तिच्याकडून नकळत गोहत्येचं महापाप घडलं होतं. पाप उघडकीस येऊ नये आणि पती रागवेल या भीतीने तिने वासराची हाडे आणि चामडे जमिनीत गाडून टाकलं आणि शेजाऱ्यांना व पतीला खोटं सांगितलं की वासराला वाघानं खाल्ले. ती अनेक वर्ष त्या शूद्राच्या घरी राहिली आणि शेवटी मरण पावली. यमदूतांनी तिला तिच्या पापांमुळे यमपुरी नेले. नरकातील भयानक यातना भोगल्यानंतर तिचा पुढचा जन्म चांडाळाच्या घरात झाला. पूर्वजन्मांच्या पापामुळे ती जन्मांध, काळीकुट्ट आणि कुष्ठरोगी झाली. आई वडील वारल्यानंतर ती पूर्णपणे अनाथ, भिकारी आणि निराश्रय झाली. तिचे अत्यंत हाल अपेष्टेने वृद्धत्व गाठले. एकदा माघ महिन्यात अनेक भाविक आपल्या कुटुंबासह गोकर्ण यात्रेला चालले होते. ती चांडाळीन ही भिक्षा मागण्याच्या आशेने लोकांसोबत कशीबशी गोकर्ण क्षेत्री पोहोचली. त्या दिवशी महाशिवरात्र होती. सर्वजण उपवास करत असल्यामुळे कोणीही तिला अन्न दिलं नाही. ती भुकेने व्याकुळ होऊन अन्न मागू लागली. तेव्हा लोकांनी हसून सांगितलं की आज उपवास आहे, अन्न मिळणार नाही. एका यात्रेकरूच्या हातातून बेलपत्राची मंजिरी होती. त्याने ती सहज त्या अंध स्त्रीच्या हातात दिली. तिने ती खाण्याची वस्तू आहे का हे पाहण्यासाठी हुंगली, पण ते पान आहे हे समजताच तिने ते रागाने फेकून दिले. ते बेलपत्र अंधारात तिथे जवळ असलेल्या शिवलिंगावर जाऊन पडलं.
नकळत तिच्याकडून शिवरात्रीच्या रात्री शंकरावर बेल वाहिलं गेलं. शिवदूत गौतम ऋषींना म्हणाले, तिला कोणी अन्न न दिल्यामुळे तिचा शिवरात्रीचा कडक उपवास घडला. भुकेमुळे तिला रात्रभर झोप आली नाही, म्हणून तिचे जागरण घडले आणि तिने टाकलेले बेलपत्र शिवपिंडीवर पडल्यामुळे तिची पूजा पूर्ण झाली. या नकळत घडलेल्या पुण्यामुळे तिची 100 जन्मांची पापे नष्ट झाली आणि भगवान शिवांच्या आज्ञेने आम्ही तिला शिवलोकात नेण्यासाठी आलो आहे. शिवदूतांनी तिच्यावर अमृत शिंपडले, त्यामुळे तिचा कुष्ठरोग बरा होऊन तिला दिव्य रूप प्राप्त झाले आणि ते तिला विमानाने घेऊन गेले. गौतम ऋषींनी राजा मित्रासह सांगितले, एका पापी चांडाळीचा जर नकळत घडलेल्या पुण्याने उद्धार होऊ शकतो, तर तू तिथे श्रद्धेने जा. तुझे सर्व पाप नक्की नष्ट होईल. ऋषींचे ऐकून राजा ताबडतोब गोकर्ण क्षेत्री गेला आणि तिथल्या दर्शनाने व स्नानाने तो ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात. असे हे परम पवित्र आणि पावन गोकर्ण क्षेत्र आहे. म्हणूनच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी तिथे 3 वर्ष राहिले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अत्यंत महत्त्वाचा असणारा गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगणारा 7वा अध्याय येथेच पूर्ण होत आहे. श्री गुरुदेव दत्त.